चला गेले अगं परचे पाहुणे हो. पण काय म्हणायचं आपण दर टायमाला आले पाहुणे कर जेवण आण साड्या घाल त्यांना हा? कवर करत राहायचं. आता हे इतका खर्च होतो एक जेवण करायचं म्हणलं तरी 2-2.5-3 हजार रुपये लागते. साड्या सोड्या आणायच्या म्हणलं तर 5,000 रुपये लागते. आता हे किती पाहुणे आपण आता 4-5 वर्ष झाली हेच काम करीत राहिलो. या पोरीचं एका परचं कुठं जमा नाही बी ते पोरग लग्नाला आलं हा सगळं गाव नाव ठेवायला लागलं ना आपल्याला. काय करावं आता आता याच्यातून काहीतरी रस्ता काढायलाच पाहिजे. आता काय रस्ता गाडी दे आता. बाबा त्याच्यात माझा काय दोष आहे हो? अरे बाळा तुझा दोष नाही पण आम्ही जेलमध्ये दिलाय तुला मग आता आमचा दोष आहे का तू हा असं एकही बी पाहुणा कसं तुला पसंत करीना आणि तुझं वय होऊन चाललं ना. तो भाऊसाहेब लग्नाला आलाय उद्या त्याला बी पोरगी कोणतरी दिलं पाहिजे ना. हा आता हिचं झाल्याशिवाय त्याचं कसं करता आणि येईल हिचं झाल्याशिवाय त्याचं करता येत. लोक म्हणतील पोरगी ठेवली आणि पोराचं लग्न करायला लागले. पण आता ती एकाच झाडाला पाणी घालतोय आपण 4-5 वर्ष आणि ते झाड काय वाढाना आणि काय होईना. काय करावं बरं? हिचं लग्न जमल्याशिवाय हिचं लग्न झाल्याशिवाय त्या पोराला लग्न करून सून घरात आणता येणार नाही आपल्याला. हा ना मग आता तोच भाग झालाय सगळा तर काय करावं. तुम्हाला काय एवढी जड झाली वय मी? अरे बाळा तू जड झाली अशातला काय भाग नाही. मग तुम्ही दरवेळेसच बोलताय मला. मी तरी काय करणार आहे? ते मला पसंत करीत नाही याच्यात माझा काय दोष आहे हो? अरे बाळा तुझा दोष नाही. आणि तसं बी त्यांनी एकदा मला पसंत केलं ना म्हणजे तुम्हाला ताण नाही मला बी ताण नाही. अगं बाई ताणचा विषय नाही पण आपण किती वेळा आणि किती वर्षानुवर्ष हेच करत राहायचं का? आले पाहुणे करा जेवण वाटे लावा. एकदाच तुझं लग्न झालं ना तर तू बी संसाराला लागशील आणि आम्हाला काहीतरी सुधरण. बरं ऐक ना शारदे आता पाहुणे गेलेत ना त्या पाहुणे जाऊ करा आला का पाहू. मग आता मी काय करतो मी जातो रानात बरं का तेवढं खुरपायचंय आपल्याला. तू लवकर भाकरी बिकरी घेऊन येईन पाठी मागून हा. हा ठीक आहे. मी चालतो पुढं हा. हा हा ठीक आहे. तू पण जेवण कर आणि घरातलं आवर. हा काय ग तायडी कस काय वाटलं पोरग मग? अरे दाद्या माझं काय आहे तुला तर माहिती आहे ना. मग मी कोणत्याही पोराच्या गळ्यात हार घालाय तयार आहे पण कोणतंच पोरग मलाच पसंत करेना बघ. ते पण आहे म्हणा. जवळ तू लग्न होत नाही तोवर मला करता येणार लग्न. गावातले लोक लागले मला नावं ठेवायला. 26 वर्षात टोनगा झालाय 26 वर्षात टोनगा झालाय हिंड पळावणी गावात. मग मित्र नावं ठेवायला लागले तू. अरे दादा त्याच्यात माझी काय चूक आहे तू सांग ना. तुला काय वाटतंय? मला काय वाटून उपयोग आहे? शेवटी तुझी इच्छा राहिली आहे का नाही? तू बी तीच बोल आई बाबा बी तीच बोलते. आता मी तरी काय करू? जे नशिबात लग्नच लिहिलं नसेल तर. हॅलो हां बोला ना. हा तुम्ही आले होते का मुलगी झाली का पसंत आमची? असं झालं का? म्हणूनच 2 दिवस जादा लागल्यावर का ते फोन लवकर नाही केला. मी वाट पाहतोय. नाही आता तुमचं कर्तव्य तुम्ही केलं. हा तो आता आमच्या नशिबाचा दोषी आहे की नाही. हा चालतंय काय हो. पाहुण्यांचा फोन होता का बा? हा ना ते आपल्या तावडीला ते पाहुणे आलते ना भाऊ पाहायला. हा काय म्हणले ते? काय सांगायचं ते म्हणते का पोरगी नाही पसंत म्हणे. पोरगी पसंत नाहीये असं म्हणते ती. मी म्हटलं बरं झालं आला फोन भाऊ. हायला आबा जवळ आहे ना तायडी आहे ना बरं का. हा मला तिरडू झोपेत नाही ना हा तोपर्यंत हिला कोणी पसंत करणार नाही वाटतंय. आता बाळा असं म्हणून कुठं जमाचं का रे. काहीतरी आता तिचं नशीब तिला आठवते. हा आबा लोक नावं ठेवायला लागले राव मला पण. अरे तुला नावं ठेवते म्हणजे आम्हाला नावं ठेवतेत ना. आम्हाला ठेवीत नाही का? मला वाटतं मला जीव द्यावा लागणार आहे आबा आता. नाही अरे
बरं असं करून जमायचं का रे? तुम्ही कम नशिबी नाहीत, आम्ही कम नशिबी आहेत. आता इतकं हा भाई एक काम करा, हा तिचं राहू दे साईडला, माझं लग्न उरकून टाका. मला नाही माहिती भाऊ, लोक नावं ठेवायला लागले 4 मास मला हिंडावं लागत, ताईट राहते घरी. हा अरे मला वाटायचं आदल्या दिवशी तो कारण दुसऱ्या दिवशी का तिचं करणं व्हायना, पण जमलं पाहिजे ना. त्या लेकराचं लोक म्हणतील पोरीचं ठेवलं आणि पोराचं करायला लागले. आबा तुम्हाला चांगलं माहिती आहे, माझ्या सगळ्या मित्रांचे लग्न झाले आतापर्यंत, माहिती आहे का? हा 2-2 लेकरांची बाप आहेत ते आता. हा हाय भाऊ, पण आता ही पोरगी आपल्याला घराच्या बाहेर काढावं लागेल ना. बघा शेवटी तुमची इच्छा, तुम्हाला काय करायचं काय नाही ते मी बघतो माझं, मला काय करायचं. पाहतो मी तुझ्या आईचा विचार घेऊन. तायडे काही म्हण बरं का, तुझं नशीब लय जोरावर आहे सध्या. का बरं दाद्या? काही आलेले पाहुणे पण नाही म्हणून गेले आता. नाही म्हणले? हा मग काय म्हणणार आहे दुसरं? आमचं नशीब फुटकं आहे ना, आमच्या घरात तुझी जन्माला आलेली आहे. तो जन्म या घरात फक्त नाही ऐकवायसाठीच घेतलेला आहे आमच्या. जेवढे पाहुणे ते तेवढे फक्त नाही म्हणून जाणार. आई बापाने फक्त नाही ऐकायचं, आहे का नाही? भावाला त्रास, आई बापाला त्रास. अरे दाद्या, पण तू म्हणतोय ती पण बरोबर आहे, पण काय करू रे? आता सगळे प्रयत्न करून झाले, सगळे पोरं पण बघून झाले, मी सगळ्या पोरांना पसंत करते, पण मी एकही पोरग मला पसंत करत नाही. का रे? एवढं नशीब वाईट आहे का माझं? आणि तूही मलाच टोमणे देतोय. सांग ना, मी काय करू? नशीब तुझं वाईट नाहीये, नशीब आमचं वाईट आहे. सांगितलं ना मी तुला, आमच्या घरात जन्म घेऊन तू जेवढी मोठी चूक केली ना, तेवढी आम्ही केलेली आहे. का तुला सांभाळतो आम्ही या घरात? एक काम कर ना, एक तर तू तरी कुठं जीव दे, नाही तर मला तरी औषध आणून घाल. का तसे लोक टोमणे द्यायला लागलेतच मला घरात. तुझी बहिणीचं लग्न काय जुळत नाही, तिचं लफड आहे काय, कुठं काय काय ऐकायचं मी अजून? हा अरे माझे मित्र ते सुद्धा नावं ठेवते, तुझी बहीण एवढी मोठी झाली घरात, हा तिचं लग्न का जुळत नाही भाऊ? नाही ते एखादी, अरे माझं डोकं एवढं हँग होतं या गोष्टीमुळे, खरं सांगतोय. त्या आई बापाने काय जीव द्यायचा त्यामुळं? हा थोडी तरी लाच ठेव करे, तू पण जा कुठं निघू कोणासोबत तरी, सुखान जगू द्या आम्हाला या घरात. जीवाची परलायला करून ठेवली आमच्या. हा आम्हाला लाज वाटायला लागली आता, 4 मास हिंडाव का नाही? चुकलं दादा माझं. चुकलं आमचं बाई, तू पाया पडतो, तू तरी निघून जा कुठतरी, नाही तर मी तरी घर सोडून जातो, नाही तर आई बाप्पा सांगतो फाशी द्या घरा पुढं. हा तू नको जाऊ दादा, घर सोडून. चूक माझी आहे, तुझी नाही. नशीब माझं खराब आहे, तुझं नाही. हे जा बाबा, तू डोकं नका जा तिकडे. देवा, कुठलं पाप केलं तर रे? एवढी मोठी शिक्षा देतोय मला. आता ना जगायची थोडी सुद्धा इच्छा राहिली नाही. भावाने जी नाही ती बोललाय, आणि कुणासाठी जगून करू तरी काय? राहिले तरी काय नशिबात? काय नाही, खुशी का काय? गाव घेऊन कुठं चालली? देवा, नाही रे करू वाटत, पण मी जर असं केलं नाही तर माझे आई बाबा भाऊ सुटणार नाही ह्याच्यातून. जेव्हा मी संपन ना, तेव्हा त्यांच्या मागचा ताण बी संपन बघ. होय होय वेडे पावडे का काय करते रे? हा काय झालं काय? अरे काय झालं, बोलशील का नाही? काय सांगू, भाऊजी नाही ती बोलला मला, आणि ही आयुष्यातून जर सुटायचं असेल तर हाच एक मार्ग आहे मला. नाही सहन होतो टोमणे, नाही सहन होत आता. माझ्या भावाची काय अवस्था आहे ना, ही फक्त मलाच माहिती. ते किती तळतळ करतो. आई बाबांना बी वाटतं लग्न व्हावा, ही घरातून जावा, पण नाही होतो तसं. अरे तुझं सगळं ठीक आहे, पण ह्योच एक मार्ग उरलाय का तुझ्याकडं? हाच एक मार्ग उरलाय माझ्याकडं, त्याच्यामुळे तर ह्यो पर्याय निवडलाय मी.
अहो भाऊ जी नाही ती बोललाय मला, तू तरी निघून जा, नाही तर मी तरी माझ्या जीवाचं बरं वाईट करतो. भाऊच्या हा. काय झालं काय नेमकं? जी पाहुणे येते ती मला बघून नकार देते. तुम्ही सांगा त्याच्यात माझा काय दोष आहे? तुझा काय दोष आहे त्याच्यामध्ये? ह्यो भावशा बी ना, याला अक्कल नाहीये. थांब एक मिनिट, थांब, तू शांत हो जरा. त्यांना बी सांगायला पाहिजे ना आपण काय चूक करतो. हॅलो, तुझी तर त्या म्हसाबाच्या लिंबापाशी. हा, ये, त्यांना बी घेऊन ये, लवकर ये. आता सूक्ष्म काय म्हणते मी म्हणतो, जर मग तुला जर सगळं एवढं ते कोसताय, तुझं याच्यात तुझा काय दोष आहे का? तू काय जन्माला येऊन चूक केली का? तीच मला कळत नाही. मी सगळ्यांना ओझ झाले, त्याच्यामुळं मला असं वाटलं की मी फाशी घेतली तर सगळे सुटते याच्यातून. असं काही नसतं माझ्या तापात. अरे, फाशी घेणं हाच पर्याय थोडी आहे. आज ना उद्या होईनच ना लग्न, आणि नाही झालं लग्न काय यांना काय वजन झालं काय? हा, लाजा वाटायला पाहिजे त्यांना. अरे, लाज वाटते का तुला? ही पोरगी बघितली काय करायला निघली होती? हा, तायडे काय करे? काय पद्धती? हा? लग्न जमत नाही हा दोष तिचा आहे का? हा, का तिला पाहुणे पसंत करत नाही मग तिचा दोष आहे का? मग तिने का फाशी घ्यायला पाहिजे का? हा, तुम्हाला अरे लाजा पाहिजे तुम्हाला. एवढं सोन्यासारखं लेकरू राव. अरे, लग्न आज ना उद्या होईनच ना त्याचं. हा, अरे एवढं वजन झालंय ना तुम्हाला, तर मी म्हणतो तिकडे कुठेतरी अनाथ आश्रमात नेऊन घाला. अरे, आयुष्य तिचं नरक करून ठेवलंय तुम्ही लोकांनी. हा, का रे दादा, तूच बोलला नाही हिला काहीतरी. काय तुला माहिती रागाच्या भरात बोलतो माणूस. अरे पण असा बोलला तू एवढं वाईट वाटतं, त्यामुळे तिने ह्यो पाऊल उचलला. अरे, मी जर बघितलं नसतं ना, आज ती दिसली सुद्धा नसती तुम्हाला. नाही, खरंच तुमच्या लय आभारी आहे. आज तुमच्यामुळे आमची पोरगी आम्हाला बघायला भेटली, नाही तर आम्हाला. अहो, माझी बी ताई बहिणी आहेत ना. हा, मलाही माझ्या लेकरावानी येत ना. अहो, तिने जर उद्या सांग सगळं काय घेतलं असतं, तुम्ही कोणत्या भावात गेले असते? त्याची काही चूक नाही, चूक माझी आहे. तायडे चुकलं का माझं? अरे, माफ कर. अरे, तुम्ही दोन्ही लेकरं मला सारखेच आहे. अरे, असं कशाला करायचं, कशाला बोलायचं भाऊ? चुकलं माझं आबा. आज काय करता, काय झालं असतं, कोणाच्या तोंडाकडे बघितलं असतं. आई नको बोलू ग त्याला, त्याला पण वाईट वाटत. आता इथून पुढे जेव्हा पाहुणे येतील, जेव्हा जमन तिचं किंवा तिच्या मनाने जिथं लग्न करायचं तिला तिथं लग्न करू द्या. तुला तो पण पुढे बोका झेंडा तिथं हिंड.